नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर 2025 सुरू झालेलं आहे. नवीन वर्ष आहे आणि मी एवढीच होप करतो की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं असो, म्हणजे पैसा, समृद्धी सगळं तुम्हाला मिळो. तर तुम्ही जे रिझॉल्युशन्स केले असतील ते तुमचे कंप्लीट हो, एवढीच अपेक्षा करतो. आणि आता सुरू करतो नवीन वर्ष, नवीन मूव्ही, नवीन रिव्ह्यू. तर हा आपला या वर्षीचा पहिला व्हिडिओ आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मी केली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, म्हणजे परेश मोकाशी सरांच्या मूवीपासून. आता मला वाटलं की नवीन वर्ष आहे तर एका चांगल्या डिरेक्टरच्या मूवीपासून सुरुवात करावी. आणि परेश मोकाशीपेक्षा मराठीमध्ये आय डोंट थिंक सो कोणी चांगले डिरेक्टर अजून असू शकतात. बट परेश मोकाशी सरांचं काम जे आहे ते उत्तम असतं, म्हणजे ते म्हणतात ना की प्रॉपर वेल रिसर्च त्यांचं काम असतं. इवन त्यांचा वाळवी बघा किंवा नाचगं भूमा बघा, खूप सुंदर चित्रपट होते. आणि आता मला वाटलं की यार नवीन सुरुवात आहे तर चांगला मे बी मूवी आहे. आणि ऑब्व्हियसली एक सक्सेसफुल नाटक आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्याच्यात हे ॲडॅप्टेशन आहे मूवी. सो मला वाटलं की या मूवीने आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि मी हा मूवी काल रात्री बघितला आणि हा मूवी बघितल्यावर मी ना या व्हिडिओमध्ये मी ब्रुटली ऑनेस्ट होणार आहे. बिकॉज आय डोंट वॉन्ट टू शुगर कोट एनिथिंग. कारण आजच्या कंडिशनमध्ये तिकीट्स खूप जास्त महाग झाली आहे आणि तिकीट्स इवन त्याच्यावर लागलेले टॅक्सेस आणि तुम्ही जर काही खाणार वगैरे त्याचे पण पैसे खूप असतात. तर मूवी पाहणे हा काही आता सध्याच्या कंडिशनमध्ये गरिबांचा खेळ नाही आहे. बिकॉज तुम्ही कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये तुमचे 300 ते 400 रुपयाच्या वर तुमची तिकीट्स प्राइसेस जातात सिंगल पर्सन, ठीक आहे. तर कुठेतरी तुम्हाला आता या गोष्टी कळायला हव्या की कुठल्या मूवी तुम्ही बघायला गेलेलं पाहिजे. त्याच्यामुळे रिव्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट असतो. तर सर्वात आधी मी तुम्हाला एक बेसिक स्टोरी सांगतो की या मूवीची स्टोरी आहे 1942, म्हणजे वर्ल्ड वॉर 2 चालू आहे. चर्चिल आणि हिटलरचं यांचं आपसात युद्ध चालू आहे. आपल्या इंडियामध्ये जे क्रांतिकारी आहेत ते रिव्हॉल्युशन घडवत आहे. त्यांना म्हणजे स्वातंत्र्यासाठी ते चळवळ करत आहेत. आणि अशाच एका ठिकाणी कोकणमध्ये बोंबिलवाडी नावाचं गाव आहे, जिथे नाट्याचे प्रयोग सुरू आहे, जे की स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मूलभूत, म्हणजे त्याला म्हणतात थोडाफार हातभार लागावा म्हणून त्या प्रकारचं ते नाटक तिथे बसवत आहेत. आणि सोबतच तिथे एक बॉम्ब बनवत आहे, म्हणजे जे काही कम्युनिटी आहे ते बॉम्ब बनवत आहे. पण हिटलरला काही अशा न्यूज लागतात, त्याच्यामुळे त्याला ट्रॅव्हल करावं लागतं. आणि तो एअरप्लेनमध्ये ट्रॅव्हल करत असताना अचानक त्याचा जो प्लेन आहे तो क्रॅश होतो आणि तो पडतो डिरेक्टली बोंबिलवाडीमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळा सिनारिओ कळतो की बोंबिलवाडीमध्ये हिटलरची काय दशा होते आणि काय सगळ्या गोष्टी पुढे जातात. तर या प्रकारची सर्व स्टोरी आहे मूवीची. आता मेन आहे की या मूवीला घेऊन कोणाची क्युरियोसिटी असू शकते. ज्यांनी आता नाटक आधी बघितलं त्यांच्यासाठी मे बी हा मूवी खूप क्युरियोसिटीवाला असू शकतो. बट मी असा आहे ज्यांनी हे नाटक नाही बघितलं आहे, ठीक आहे. तर मी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने या मूवीला जज करणार. सगळ्यात आधी या मूवीचे निगेटिव्ह पॉईंट डिस्कस करूया. या मूवीमध्ये मला जर सगळ्यात जास्त निगेटिव्ह काही वाटलं असेल तर सेट डिझाईन. बिकॉज 1942चा सीन होता, सेट डिझाईन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला आहे. बट कुठेतरी ना उणिवा भासतात, म्हणजे असं वाटतं की ते कुठेतरी स्टेज होतंय सगळं. आणि याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे परेश मोकाशी सरांचं. कारण परेश मोकाशी सरनं या मूवीला ॲडॅप्ट करताना जसं की तसं ॲडॅप्ट केलं नाटकाप्रमाणे, बट त्यांनी काहीतरी चेंजेस करायला हवं होतं, जे त्यांनी नाही केलं. त्याच्यामुळे हा मूवी ना कुठेतरी स्टेज वाटतो. मूवीला बघताना तुम्हाला असं एक कंटिन्युअस फील येतो की हे कुठेतरी बंद दरवाजेत मूवी सुरू आहे. त्याच्यामुळे ना पाहण्याचा आनंद खूप जास्त कमी होतो. ऑब्व्हियसली नाटकात आणि मूवीजमध्ये खूप डिफरन्स असतो. तो ज्यांनी पाहिला त्यांना समजेल ते, ठीक आहे. सेकंड मला निगेटिव्ह पॉईंट वाटला याच्यातले कॅरेक्टर्स. आय लव्ह स्लॅप्टिक कॉमेडीज, बट प्रॉब्लेम काय होतो ना स्लॅप्टिक कॉमेडीमध्ये, तुम्ही एक ओव्हरफ्लो जेव्हा करता ना तर ती कॉमेडी नव्हतं, ते ओव्हर रिॲक्शन वाढायला लागतं. आणि तेच या मूवीमध्ये होतं. खूप सारे कॅरेक्टर्स जेव्हा कॉमेडी करतात ना, कुठेतरी त्यांचा तोल जातो आणि त्या कॉमेडीमध्ये ना तुम्हाला कुठेतरी ओव्हर रिॲक्टवाली जी असते ना, एक्झॅगरेट करण्याची जी पद्धत असते ते तुम्हाला दिसून येतं. त्याच्यामुळे या मूवीला बघताना ना कुठं असं वाटतं की यार प्रत्येक गोष्टीमध्ये पंचलाईन टाकणं गरजेचं नसते. कधी कधी संवाद पण चांगले असू शकतात, याच्यामध्ये नो डाऊट डायलॉग चांगले आहे, बट कुठे ती गोष्ट तुम्हाला जाणवेल की हा खूप जास्त ओव्हर रिॲक्ट होत आहे. थर्ड निगेटिव्ह पॉईंट वाटला मला याचा रायटिंग खूप जास्त लूज आहे. मूवी बघताना तुम्हाला कळेल की मूवी इतकी स्लो पेस चाललेली आहे. हिटलर तुम्हाला मिड इंटरव्ह्यूमध्ये बघायला मिळतो आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी पुढे होतात, तर असं वाटतं की हिटलरला पण थोडं लवकर दाखवलं तर बेटर झालं असतं. त्याच्यानंतर हिटलर आल्यानंतर मूवी थोडीफार पेस पकडते. तोपर्यंत ती मूवी एकदम स्लो फेजमध्ये चाललेली असते. आणि स्लो मूव्हीज बघण्याचा पण आपला एक आनंद असतो, नो डाऊट. स्लो मूव्हीज पण खूप चांगल्या असतात, बट नुसत्या डायलॉगच्या बेसवर तुम्ही मूवीला पुढे करू शकत नाही. तुमच्याकडे काही ना काहीतरी ठोस स्टोरीज हवी, ती या मूवीमध्ये नाही आहे. आणि एंडिंग पण अशी काही खूप खास नाही आहे की जी तुम्हाला बांधून ठेवेल. मूवीमध्ये काही वाव फॅक्टर नाही आहे. आता बोलूया पॉझिटिव्ह पॉईंट विषयी. मला या मूवीमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स वाटले की या मूवीचे डायलॉग्स खूप चांगल्या प्रकारे लिहिले गेले आहेत. ॲक्टिंग सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपल्या पद्धतीने त्यांनी 100% दिलं आहे. आणि
खूप साऱ्या गोष्टी या मूव्हीमध्ये नाही आहे. ठीक आहे. जर तुम्ही एक्स्पेक्ट करत असाल की तुम्हाला खूप काही या मूव्हीमध्ये बघायला मिळेल, हिटलरचे वॉर वगैरे बघायला मिळेल, तर तसं काहीही नाही आहे या मूव्हीमध्ये. ठीक आहे. जस्ट अ वेस्ट ऑफ टाईम. बाकी काही नाही आहे. ठीक आहे. सॉरी, खूप जास्त ब्रुटल ऑनेस्ट बोललो मी की वेस्ट ऑफ टाईम. बट हां, खरंच तसं आहे. आणि मूव्ही बघताना म्हणजे मी तर म्हणेन की तुम्हाला जर हा मूव्ही बघायला जायचा असेल, तर तुम्ही परेश मोखाई सरांचं काम बघण्यासाठी नका जाऊ. तुम्ही मे बी प्रशांत दामलेचे फॅन असाल किंवा कुठल्या ॲक्टरचे फॅन असाल, तर तुम्ही मूव्ही बघायला जा. बाकी काय जसं आहे तसं सुरूच आहे. मराठीची दशा तीच आहे. हिटलर पण फेल झालेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब असेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. लव्ह यू. टेक केअर. छत्रपती शिवाजी महाराज की जय.